हा व्हिडिओ आहे अकोल्यातला आणि शेतकरी आंदोलन करतायत कापूस बियाण्यासाठी। बियाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर अलीकडच्या काळात कदाचित पहिल्यांदाच आली असेल। बरं, हे चित्र केवळ अकोल्यातलंच नाहीये, तर राज्यभरात आपल्याला ही परिस्थिती दिसून येते। बरं, बियाण्याचा प्रश्न या वळणावर आला असताना देखील आपलं प्रशासन आणि सरकार मात्र निवडणुकीच्या मूडमधून बाहेर येताना दिसत नाहीये। मागच्या वर्षी आधीच दुष्काळामुळे वाया गेलं आणि यंदाच्या हंगामात बियाण्याचा दुष्काळ मानगुटीवर बसतो की काय अशी भीती शेतकरी व्यक्त करतायत। नमस्कार, मी अनिल जाधव, तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन। हवामान विभागानं एप्रिल महिन्यात यंदा चांगला मान्सून राहील असा अंदाज व्यक्त केला होता। त्यामुळे शेतकऱ्यांना देखील चांगल्या खरीपाची अपेक्षा लागून राहिली होती। कृषी विभागानं देखील यंदा 15 मे नंतर कापूस बियाण्याच्या विक्रीला परवानगी दिली आहे। आता कृषी विभागानं बियाणे विक्रीला परवानगी दिली आणि त्यातल्या त्यात हवामान विभागानं चांगल्या पावसाचा अंदाज दिला। त्यामुळे शेतकऱ्यांनी पहिल्या दिवसापासूनच आपल्या पसंतीच्या बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू केली। पण जेव्हा शेतकरी कृषी सेवा केंद्रांवर खरेदीसाठी गेले तेव्हा शेतकऱ्यांना आपल्या पसंतीच्या बियाण्याची टंचाई असल्याचं जाणवू लागलं। पहिल्या दिवसापासूनच शेतकरी रांगेत उभे राहून आपल्या पसंतीचं बियाणं खरेदीचा प्रयत्न करत होते, पण शेतकऱ्यांना दिवसभर रांगेत उभं राहून देखील बियाणं मिळत नव्हतं। बियाणे उत्पादक कंपन्यांनी यंदा पुरवठा कमी केल्याचं विक्रेते सांगत होते, तर विक्रेते बियाण्याचा काळा बाजार करत असल्याचा आरोप शेतकरी करत होते। शेतकऱ्यांनी सांगितलं की अनेक भागांमध्ये बियाण्याची दामदुप्पट दरानं विक्री सुरू आहे आणि काही ठिकाणं बियाण्यासोबत लिंकिंग सुद्धा केलं जात आहे। अकोला जिल्ह्यातही काही विशिष्ट कंपन्यांच्या विशिष्ट वाहनाची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत आहे। शेतकरी रोज या वाहनाच्या खरेदीसाठी दुकानावर चक्रा मारतायत। असं होऊन देखील बियाणं मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढला। आज शेतकरी रस्त्यावर उतरले आणि शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय। शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या नियोजनावर देखील राग व्यक्त केलाय। विशेष म्हणजे रोज केवळ आपले पुरुष शेतकरीच नाही, तर महिला शेतकरी देखील दुकानाबाहेर रांगेत उभं राहत आहेत। एकीकडे तापमानाचा पारा 40 पारा आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी या एवढ्या उन्हात देखील रांगेत उभं राहावं लागतंय। त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष अनावर झाला आणि शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं। शेतकऱ्यांनी प्रशासनाला देखील धारेवर धरलंय। विक्रेते काळा बाजार करतायत आणि आम्हाला बियाणं देत नाही, त्यामुळे तुम्ही आम्हाला बियाणं उपलब्ध करून द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देखील घाम फुटला होता। शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहून अकोल्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी बियाणे विक्री थांबवत दुकानं बंद केली आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली। शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून जोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित होत नाही तोपर्यंत बियाणे विक्री सुरू करणार नाही अशी भूमिका केंद्र चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली आहे। बरं, बियाणे टंचाईचा हा प्रश्न केवळ अकोला जिल्ह्यातच चिघळला नाही, तर राज्यभरात सगळीकडे शेतकऱ्यांना बियाणे टंचाई भासत आहे। केवळ कापूसच नाही, तर काही भागांमध्ये सोयाबीनच्या बियाण्याची देखील कृत्रिम टंचाई केली जाते असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। आता खरीपाच्या आधी गेल्या काही महिन्यांपासूनच आपलं सरकार आणि प्रशासन आम्ही खरीपासाठी सज्ज आहोत असा दावा करतंय, पण सध्याची कापूस बियाणं आणि सोयाबीन बियाण्याची टंचाई पाहता प्रशासनाचा हा दावा सपशेल फोल ठरल्याचा देखील आरोप शेतकरी करतायत। आता पुढच्या काही दिवसांमध्ये देशात मान्सून दाखल होईल, त्यानंतर राज्यात देखील मान्सून येईल, पण ऐन मान्सूनच्या तोंडावर देखील शेतकऱ्यांना बियाणे टंचाईचा सामना करावा लागतोय। आता या परिस्थितीमध्ये आपलं सरकार आणि प्रशासन प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन बियाणे टंचाईची ही परिस्थिती नेमकी कशी हाताळतात आणि शेतकऱ्यांचा हा प्रश्न नेमका कसा सोडवतात की शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात बियाणे टंचाईला सामोरं जावं लागतं, हे पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच। परंतु सध्याची परिस्थिती ही शेतकऱ्यांना अडचणीत टाकणारीच आहे। आता हे पुढच्या काळामध्ये बियाणे टंचाईचा प्रश्न नेमका कुठे जातो, सरकार बियाण्याचा प्रश्न सोडवतो का, आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचतच राहू। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।